विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी मधील इतिहास या विषयाचा पहिला धडा म्हणजे पहिला पाठ शिकणार आहोत. तर पहिल्या पाठाचे नाव आहे इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा. चला तर मग सुरू करूया या पाठाला. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वीतील इतिहास या विषयातील इतिहास लेखन आणि पाश्चात्य परंपरा हा प्रथम पाठ आपण आज बघणार आहोत. या पाठामध्ये दिलेली काही मुद्दे आहेत. इतिहास लेखनाची परंपरा, आधुनिक इतिहास लेखन, युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनांचा विकास आणि इतिहास लेखन, त्याचबरोबर काही महत्त्वाचे विचारवंत. या 4 मुद्द्यांचा समावेश या पाठामध्ये दिलेला आहे आणि तो आपण आज समजावून घेणार आहोत. जसे की गतकाळात घडून गेलेल्या घटनांची क्रमशः संगती लावून त्यांचे आकलन करून घेणे या उद्दिष्टाने इतिहासांचे संशोधन, लेखन आणि अभ्यास केला जातो. ही एक अखंडित चालणारी प्रक्रिया असते. गतकाळात घडून गेलेल्या घटनांची, गतकाळात म्हणजे पूर्वीच्या काळी ज्या काही घटना घडून गेलेल्या आहे त्यांची क्रमशः संगती करून, त्यांची क्रमाने मांडणी करून त्यांचे आकलन करून घेणे या उद्दिष्टाने इतिहासाचे संशोधन, लेखन आणि अभ्यास केला जातो. आणि ही एक अखंडितपणे चालणारी प्रक्रिया आहे. अखंडित म्हणजे इतिहासाचे लेखन ही प्रक्रिया अखंडित चालणारी आहे, त्याला अंतच नाही. वैज्ञानिक शाखांमध्ये उपलब्ध ज्ञानाची सत्यता पडताळून पाहण्यासाठी प्रायोगिक पद्धती आणि प्रत्यक्ष निरीक्षण पद्धती यांचा अवलंब केला जातो. जसं की वैज्ञानिक शाखा, विज्ञानाच्या ज्ञान शाखांमध्ये जे काही ज्ञान उपलब्ध असतं त्या ज्ञानाची सत्यता पडताळून पाहण्यासाठी प्रायोगिक पद्धती, जसं विज्ञानामध्ये प्रायोगिक पद्धती अवलंबली जाते आणि प्रत्यक्ष निरीक्षण पद्धती अवलंबली जाते. म्हणजे एखाद्या विज्ञानाच्या विषयामध्ये जर ज्ञान आपल्याला घ्यायचं असेल तर त्यासाठी काही प्रायोगिक कृती करणे आवश्यक आहे, त्याचबरोबर निरीक्षण करणे आवश्यक आहे, याचा अवलंब केला जातो. या पद्धतीच्या आधारे विविध घटनांच्या संदर्भातील सार्वकालिक आणि सार्वत्रिक नियम मांडणे आणि ते नियम पुन्हा पुन्हा सिद्ध करता येणे शक्य असते. जसं विज्ञानामध्ये जर आपल्याला एखाद्या गोष्टीची कृती पुन्हा पुन्हा करता येते, एखाद्या गोष्टीचे निरीक्षण पुन्हा पुन्हा करता येते आणि पुन्हा पुन्हा ती गोष्ट आपल्याला पडताळून पाहता येते. इतिहास संशोधनामध्ये प्रायोगिक पद्धती, प्रत्यक्ष निरीक्षण यांचा अवलंब करणे शक्य नसते. कारण इतिहासातील घटना घडून गेलेल्या असतात तेव्हा त्यांच्या निरीक्षणासाठी आपण तेथे नसतो व त्या घटनांची पुनरावृत्ती करता येत नाही. तसेच सर्वकालीन व सार्वत्रिक नियम मांडणे आणि ते नियम सिद्ध करता येणे शक्य नसते. जसं की आपण बघितलेलं आहे की वैज्ञानिक शाखांमध्ये एखाद्या गोष्टीवर प्रयोग करून त्याची सत्यता पडताळणी करून पाहता येते आणि तो प्रयोग आपल्याला पुन्हा पुन्हा करून त्याचे निरीक्षण करता येते. परंतु इतिहासाच्या संशोधनामध्ये प्रायोगिक पद्धती हे प्रत्यक्ष निरीक्षण करण्याचा अवलंब करणे शक्य नसते. याचे कारण काय? तर इतिहासातील घटना ह्या आधीच घडून गेलेल्या असतात, त्या घटनाची पुनर्निर्मिती होऊ शकत नाही, तेव्हा त्यांच्या निरीक्षणासाठी आपण तेथे नसतो व त्या घटनांची पुनरावृत्ती करता येत नाही आणि ते नियम सिद्ध करता येणे हे सुद्धा शक्य नसते. म्हणजे इतिहासातल्या घटना ह्या आधीच घडून गेलेल्या असतात आणि त्या घटनाची पुनरावृत्ती परत करणे शक्य नसते. त्यामुळे इतिहासामध्ये प्रायोगिक पद्धती ही अवलंबता येत नाही. सर्वप्रथम ऐतिहासिक दस्तऐवज लिहिण्यासाठी ज्या भाषेचा आणि लिपीचा वापर केला गेला असेल त्यांचे वाचन करण्यासाठी आणि त्याचा अर्थ समजण्यासाठी ती भाषा आणि लिपी जाणणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता असते. बघा, इतिहासामध्ये जे काही लिखाणकाम आहे ते समजून घेण्यासाठी ते ज्या भाषेत आहे त्या भाषेच्या लिपीचा वापर केलेला असेल, त्यांचे वाचन करण्यासाठी व ती भाषा समजण्यासाठी त्या प्रकारचे तज्ज्ञ आपल्याला आवश्यक असतात आणि त्या तज्ज्ञांची आवश्यकता आपल्याला असते. तरच इतिहासातील ज्या काही घटना आहेत त्या आपण समजून घेऊ शकतो. इतिहास तज्ज्ञ तर आवश्यक असतात, त्याचबरोबर अक्षरवाटिका म्हणजे अक्षराचे वळण कसे आहे,
लेखकांची भाषाशैली कशी आहे, वापरलेल्या कागदाच्या निर्मितीचा काळ आणि कागदाचा प्रकार कोणता, अधिकारदर्शक मुद्रा यासारख्या विविध गोष्टीचे जाणकार संबंधित दस्तऐवज अस्सल आहे की नाही हे ठरवण्यास मदत करू शकतात. त्यानंतर इतिहासतज्ञ ऐतिहासिक संदर्भाच्या तौलनिक विश्लेषणाच्या आधारे दस्तऐवजातील माहितीच्या विश्वासार्हतेची पडताळणी करू शकतात. जसं की आपण बघितलं, विज्ञानामध्ये एखादा जो प्रयोग असतो तो आपण पुन्हा पुन्हा करून त्याचे निरीक्षण करू शकतो, परंतु इतिहासामध्ये ज्या घटना असतात त्या घडून गेलेल्या असतात आणि घडून गेलेल्या घटनांची आपल्याला पुनरावृत्ती करता येत नाही. परंतु ते लिखाणकाम जे असतं, ऐतिहासिक जे दस्तावेज असतात किंवा ते लिखाणकाम असतं, ते लिखाणकाम वाचण्यासाठी, ते ज्या लिपीमध्ये आहे ते लिखाणकाम वाचन करण्यासाठी, ते लिखाणकाम जाणून घेण्यासाठी त्या प्रकारच्या तज्ज्ञाची आवश्यकता असते. आणि त्या तज्ज्ञाला काय यायला पाहिजे, तर त्या तज्ज्ञाला अक्षरज्ञान असणे आवश्यक आहे. अक्षरांचे वळण, लेखकांची भाषाशैली, कागदाचा कोणता प्रकार वापरलेला आहे या सगळ्याची माहिती त्या तज्ज्ञाला असणे आवश्यक असते. आपण बघूया इतिहास संशोधन पद्धती. इतिहास संशोधन पद्धती इतिहासाची मांडणी कशा प्रकारे केलेली आहे हे एका आकृतीच्या माहितीच्या आधारे आपण बघूया. जसं इतिहासाच्या मांडणीमध्ये काय काय गोष्टी आहेत, तर जसं उपलब्ध ऐतिहासिक माहितीचे संदर्भ तपासणे, ऐतिहासिक माहितीचे संकलन, ऐतिहासिक बदलांना कारणीभूत असणाऱ्या प्रक्रियांचे स्वरूप अधोरेखित करणे, त्यांचे तौलनिक विश्लेषण करणे, विशिष्ट ऐतिहासिक घटनांच्या उपलब्ध माहितीचे कालात्मक संदर्भ तसेच ऐतिहासिक अभ्यास पद्धतीच्या विविध संकलनात्मक चौकटीचे आकलन करून घेणे, ऐतिहासिक संदर्भाशी निगडीत योग्य प्रश्नांची मांडणी करणे, संभाव्य परिकल्पना मांडणे, इतिहासाच्या संशोधनांचे चिकित्सक संशोधन करणे, या प्रकारे इतिहासाची मांडणी केलेली आहे. इतिहास संशोधनात सहाय्यभूत होणाऱ्या विविध ज्ञानशाखा आणि संस्था आहेत. उदाहरणार्थ पुरातत्व, अभिलेखागार, हस्तलिखितांचा अभ्यास, पुराभिलेख, अक्षरवाटिकाशास्त्र, भाषारचनाशास्त्र, नाणकशास्त्र, वंशावळीचा अभ्यास इत्यादी. आता बघा, इतिहासाचे संशोधन करण्यासाठी वेगवेगळ्या ज्ञानशाखा आणि संस्था उपलब्ध आहेत. या ज्ञानशाखा वेगवेगळ्या प्रकारे आहेत. जसं पुरातत्व म्हणजे पुरातकालीन, अभिलेखागार, हस्तलिखितांचा अभ्यास, हस्तलिखी म्हणजे हाताने लिहिलेल्या ज्या गोष्टी आहेत ते, पुराभिलेख, अक्षरवाटिकाशास्त्र, अक्षरांचे वळण, भाषा रचनाशास्त्र, नाणकशास्त्र, वंशावळीचा अभ्यास इत्यादी या गोष्टीमध्ये केलेला आहे. त्याचबरोबर आपण बघणार आहोत इतिहास लेखनाची परंपरा. इतिहासात उपलब्ध पुराव्यांचे चिकित्सकापूर्वक संशोधन करून भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची मांडणी कशी केली जाते हे आपण पाहिले. अशी मांडणी करण्याच्या लेखन पद्धतीला इतिहास लेखन असे म्हणतात. मुळात इतिहास लेखन म्हणजे काय असं जर आपल्याला प्रश्न आला तर भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची मांडणी कशी केली जाते याविषयीचा जो अभ्यास केला जातो त्यालाच इतिहास लेखन किंवा इतिहास लेखनाची पद्धती असे म्हणतात. अशा प्रकारे इतिहासाची चिकित्सकपूर्वक मांडणी करणाऱ्या संशोधकाला इतिहासकार असे म्हणतात. आता बघा, इतिहासाची ज्या प्रकारे भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची मांडणी केली जाते आणि ते योग्य पद्धतीने सादर केले जाते त्याला इतिहास लेखन असे म्हणतात. आणि या इतिहास लेखनाचे संशोधन म्हणजे निरीक्षण करणाऱ्या संशोधकाला इतिहासकार असे म्हटले जाते. अर्थातच इतिहासाची मांडणी करताना भूतकाळात घडून गेलेल्या प्रत्येक घटनांची नोंद घेणे आणि तिचे ज्ञान करून देणे इतिहासकाराला शक्य नसते. इतिहासाची मांडणी करताना इतिहासकार भूतकाळातल्या कोणत्या घटनांची निवड करतो हे त्याला वाचकांपर्यंत काय पोहोचवायचे आहे यावर अवलंबून असते. निवडलेल्या घटना आणि त्यांची मांडणी करताना अवलंबलेला वैचारिक दृष्टिकोन या गोष्टी इतिहासकारांच्या लेखनाची शैली निश्चित करतात. जगभरातील प्राचीन संस्कृतीमध्ये अशा प्रकारे इतिहास लेखन करण्याची परंपरा नव्हती. बघा, पूर्वी या प्रकारे इतिहास लेखन करण्याची परंपरा नव्हती, परंतु त्या लोकांना भूतकाळाची जाणीव किंवा जिज्ञासा देखील नव्हती असे म्हणता येणार नाही.
वडीलधाऱ्या व्यक्तीकडून ऐकलेल्या पूर्वजांच्या जीवनाच्या पराक्रमाच्या गोष्टी पुढच्या पिढीपर्यंत पोहोचण्याची आवश्यकता त्या काळीही भासत होती. गृहचित्रांद्वारे स्मृतीचे जतन, कहाण्यांचे कथन, गीत, पोवाड्यांचे गायन यासारख्या परंपरा जगभरातील संस्कृतीमध्ये अतिप्राचीन काळापासून अस्तित्वात होत्या. आधुनिक इतिहास लेखनात त्या परंपरांच्या साधनांचा स्वरूपाचा उपयोग केला जातो. बघा, पूर्वी इतिहास लेखन किंवा इतिहास हा कसा जपला जात होता, तर बघा, सुरुवातीला पूर्वी जेव्हा लेखनसुद्धा जर नाही होत असेल तर एखादे चित्र जे असतील, चित्रांद्वारे सुद्धा त्या स्मृतीचे जतन केले जात असे. कहाण्या आणि गोष्टीच्या रूपात सुद्धा त्या जतन केल्या जात असे. गीत आणि पोवाड्यामधून सुद्धा त्या परंपरा सांगितल्या जात असे. तर या प्रकारच्या गोष्टी इतिहास लेखनामध्ये महत्त्वाच्या होत्या. त्याचबरोबर इथे आपण बघूया, माहीत आहे का तुम्हाला, यामध्ये आपल्याला दिलेला आहे फ्रान्स येथील ध्रुव या संग्रहालयातील सर्वाधिक प्राचीन शिलालेख. हा एक शिलालेख आहे फ्रान्समधील आणि याची माहिती आपल्याला दिलेली आहे. वरील चित्रात हातात ढाल आणि भाला घेतलेल्या सैनिकांची शिस्तबद्ध रांग आणि त्यांचे नेतृत्व करणारे सेनानी दिसत आहेत. बघा, यामध्ये एक भाला आणि सैनिक या प्रकारे आपल्याला या शिलालेखामध्ये चित्र दिसत आहे आणि हे फ्रान्स येथील संग्रहालयातील प्राचीन शिलालेखाचे चित्र आहे. ऐतिहासिक घटनांच्या लिखित नोंदी करण्याच्या परंपरेची सुरुवात मेसोपोटेमियातील सुमेर संस्कृतीमध्ये झाली असे सद्यस्थितीत म्हणता येईल. सुमेर साम्राज्यात होऊन गेलेले राजे, त्यांच्यामधील संघर्षाच्या कहाण्या यांची वर्णने तत्कालीन शिलालेखांमध्ये जतन केलेली आहेत. त्यातील सर्वाधिक प्राचीन शिलालेख सुमारे 4500 वर्षापूर्वी सुमेरमधील 2 राज्यामध्ये झालेल्या युद्धाची नोंद करणारा असून तो सध्या फ्रान्समधील लुव्र या जगप्रसिद्ध संग्रहालयामध्ये ठेवलेला आहे. यानंतर आपण 1.2 आधुनिक इतिहास लेखन बघणार आहोत. आधुनिक इतिहास लेखनाच्या पद्धतीची 4 प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. जसं 1, ही पद्धती शास्त्रशुद्ध आहे. तिची सुरुवात योग्य प्रश्नांची मांडणी करण्यापासून होते. बघा, इतिहास लेखनाच्या पद्धतीमधील पहिली जी पद्धत आहे ती शास्त्रशुद्ध आहे आणि तिची सुरुवात योग्य प्रश्नांची मांडणी करण्यापासून होते. हे प्रश्न मानवकेंद्रित असतात. म्हणजेच ते भूतकाळातील विविध मानवी समाजाच्या सदस्यांनी विशिष्ट कालावधीत केलेल्या कृतीसंबंधी असतात. इतिहासात त्या कृतीचा संबंध दैवी घटना किंवा देवदेवतांच्या कहाण्यांशी जोडण्याचा प्रयत्न केला जात नाही. नंबर 3, या प्रश्नांच्या इतिहासातील उत्तरांना विश्वासार्ह पुराव्यांचा आधार असतो. त्यामुळे इतिहासाची मांडणी तर्कसुसंगत असते. नंबर 4, मानवजातीने भूतकाळात केलेल्या कृतीच्या आधारे मानवजातीच्या वाटचालींचा वेध इतिहासात घेतला जातो. वरील वैशिष्ट्यांना युक्त असलेल्या आधुनिक इतिहास लेखनांच्या परंपरेची बीजे प्राचीन ग्रीक इतिहासकारांच्या लेखनात आढळतात असे मानले जाते. हिस्टरी हा शब्द ग्रीक भाषेतला आहे. इसवी सन पूर्व 5व्या शतकात होऊन गेलेल्या हिरोडोटस या ग्रीक इतिहासकाराने तो प्रथम त्याच्या द हिस्ट्रीज या ग्रंथाच्या शीर्षकासाठी वापरला. आपल्याला जर परीक्षेमध्ये प्रश्न आला, हिस्ट्री हा शब्द कुठून आला, तर हिस्ट्री हा शब्द ग्रीक भाषेतला आहे आणि हिस्ट्री हा शब्द इसवी सन पूर्व 5व्या शतकात होऊन गेलेल्या हिरोडोटस या ग्रीक इतिहासकाराने सर्वप्रथम त्याच्या द हिस्ट्रीज या ग्रंथाच्या शीर्षकासाठी वापरलेला आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत 1.3 युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनांचा विकास आणि इतिहास लेखन. इसवी सनाच्या 18व्या शतकाच्या काळापर्यंत युरोपमध्ये तत्त्वज्ञान आणि विज्ञान या क्षेत्रांमध्ये लक्षणीय प्रगती झाली. वैज्ञानिक पद्धतीचा उपयोग करून सामाजिक आणि ऐतिहासिक वास्तवांचाही अभ्यास करता येणे शक्य आहे असा विश्वास विचारवंतांना वाटू लागला होता.
पुढील काळात युरोप अमेरिकेमध्ये इतिहास आणि इतिहास लेखन या विषयांसंबंधी खूप विचारमंथन झाले. इतिहास लेखनामध्ये वस्तुनिष्ठतेला महत्त्व येत गेले. 18व्या शतकाच्या आधी युरोपमधील विद्यापीठांमध्ये सर्वत्र ईश्वरविषयक चर्चा आणि तत्संबंधीचे तत्त्वज्ञान या विषयांनाच अधिक महत्त्व दिले गेले होते. परंतु हे चित्र हळूहळू बदलू लागले. इसवी सनाच्या 1737मध्ये जर्मनीमधील गॉटिंगेन विद्यापीठाची स्थापना झाली. म्हणजे 1737मध्ये जर्मनीमध्ये गॉटिंगेन या विद्यापीठाची स्थापना झाली. या विद्यापीठात प्रथमच इतिहास या विषयाला स्वतंत्र स्थान प्राप्त झाले. त्यापाठोपाठ जर्मनीमधील इतर विद्यापीठेही इतिहासाच्या अभ्यासाचे केंद्र बनले. आपण जर बघितलं तर इतिहास विषय हा शिकवण्याची सुरुवात कुठून झाली किंवा इतिहास हा विषय कुठून उत्पत्ती झाली, तर 1737मध्ये जर्मनीमधील गॉटिंगेन विद्यापीठाची स्थापना झाली. या विद्यापीठात प्रथमच इतिहास या विषयाला स्वतंत्र स्थान प्राप्त झाले आणि त्यापाठोपाठच जर्मनी आणि इतर विद्यापीठामध्येही इतिहास हा अभ्यासाची केंद्रे बनला. 1.4 मध्ये आपण बघूया महत्त्वाचे विचारवंत. इतिहास लेखनाचे शास्त्र विकसित होण्यात अनेक विचारवंतांचा हातभार लागला. त्यातील काही विचारवंतांची आपण माहिती घेऊया. सर्वप्रथम रेने देकार्त 1596 ते 1650. इतिहास लेखनासाठी वापरल्या जाणाऱ्या ऐतिहासिक साधनांची विशेषतः कागदपत्रांची विश्वासार्हता तपासून घेणे आवश्यक आहे असे मत आग्रहाने मांडले जात होते. त्यामध्ये रेने देकार्त हा फ्रेंच तत्त्वज्ञ अग्रभागी होता. त्याने लिहिलेल्या डिस्कोर्ड ऑन द मेथड या ग्रंथातील एक नियम शास्त्रशुद्ध संशोधनाच्या दृष्टीने फारच महत्त्वाचा मानला जातो. एखादी गोष्ट सत्य आहे असे निसंशयरित्या प्रस्थापित होत नाही तोपर्यंत तिचा स्वीकार कदापि करू नये हा त्याचा नियम होता. बघा, रेने देकार्त या संशोधकाचा काय विचार होता, तर जोपर्यंत एखादी गोष्ट आपल्याला निसंशयरित्या माहीत होत नाही किंवा प्रस्थापित होत नाही तोपर्यंत. व्हॉल्टेअर 1694 ते 1778. व्हॉल्टेअरचे मूळ नाव फ्रान्सॉ मरी अरुये असे होते. व्हॉल्टेअर या फ्रेंच तत्त्वज्ञानाने इतिहास लेखनासाठी केवळ वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम एवढ्यावरच लक्ष केंद्रित न करता तत्कालीन समाजाच्या परंपरा, व्यापार, आर्थिक व्यवस्था, शेती इत्यादी गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे हा विचार मांडला. त्यामुळे इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा हा विचार पुढे आला. त्या दृष्टीने व्हॉल्टेअर आधुनिक इतिहास लेखनाचा जनक होता असे म्हणता येईल. तर व्हॉल्टेअर याला आधुनिक इतिहास लेखनाचा जनक का म्हणतात, तर कारण त्याने इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विकास व्हायला पाहिजे हा विचार त्याने पुढे आणलेला होता. त्यामुळे त्याला इतिहास लेखनाचा जनक असे म्हटले जाते. जॉर्ज विलेम फ्रेडरिक 1770 ते 1831 या जर्मन तत्त्वज्ञानाने ऐतिहासिक वास्तव तर्कशुद्ध पद्धतीने मांडले गेले पाहिजे यावर भर दिला. इतिहासातील घटनाक्रम प्रगतीचे टप्पे दर्शविणारा असतो. त्याचबरोबर इतिहासाची मांडणी इतिहासकाराला वेळोवेळी उपलब्ध होत असलेल्या पुराव्यांच्या नुसार बदलत जाणे स्वाभाविक असते असे प्रतिपादन त्याने केले. त्याच्या विवेचनामुळे इतिहासाच्या अभ्यास पद्धती विज्ञानाच्या पद्धतीपेक्षा वेगळ्या असल्या तरी त्या कमी प्रतीच्या नाहीत अशी अनेक तत्त्वज्ञांची खात्री पटली. एन्सायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्स या ग्रंथामध्ये त्याची व्याख्याने लेख याचे संकलन आहे. हेगेलने लिहिलेले रिझन इन हिस्ट्री हे पुस्तक प्रसिद्ध आहे. हेगेल यांचे रिझन इन हिस्ट्री हे पुस्तक प्रसिद्ध आहे. त्यानंतर दिलेले आहे जाणून घ्या. हेगेलच्या मते कोणत्याही घटनेचा अर्थ लावण्यासाठी तिची वर्गवारी 2 विरोधी प्रकारात करावी लागते. त्याशिवाय मानवी मनाला त्या घटनेचे आकलन होत नाही. उदाहरणार्थ खरे खोटे, चांगले वाईट या पद्धतीला द्वंद्ववाद डायक्लेक्टिक्स असे म्हटले जाते. या पद्धतीत प्रथम एक सिद्धांत मांडला जातो, त्यानंतर त्या सिद्धांताला छेद देणारा प्रतिसिद्धांत मांडला जातो. त्या दोन्ही सिद्धांतांच्या तर्काधिष्ठित उहापोहानंतर त्या दोहोंचे सार ज्यात सामावलेले आहे
अशा सिद्धांताची समन्वयात्मक मांडणी केली जाते. लिओपोल्ड व्हॉन त्रांके 1795 ते 1886 19व्या शतकातील इतिहास लेखनाच्या पद्धतीवर प्रामुख्याने बर्लिन विद्यापीठातील लिओपोल्ड व्हॉन त्रांके यांच्या विचारांचा प्रभाव होता. त्याने इतिहास संशोधनाची चिकित्सक पद्धती कशी असावी ते सांगितले. मूळ दस्तऐवजांच्या आधारे प्राप्त झालेली माहिती ही सर्वाधिक महत्त्वाची आहे यावर त्याने भर दिला. तसेच ऐतिहासिक घटनांशी संबंधित असलेल्या सर्व प्रकारची कागदपत्रे आणि दस्तऐवज यांचा कसून शोध घेणे अत्यंत महत्त्वाचे असल्याने त्याने सांगितले, अशा पद्धतीने ऐतिहासिक सत्यापर्यंत पोहोचता येणे शक्य आहे असा विश्वास त्याने व्यक्त केला. इतिहास लेखनातील काल्पनिकतेवर त्याने टीका केली. त्याने जागतिक इतिहासाच्या मांडणीवर भर दिला. द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री आणि द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री या ग्रंथामध्ये त्याच्या विविध लेखांचे संकलन आहे. लिओपोल्ड व्हॉन त्रांके यांनी द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री आणि द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री हे ग्रंथ लिहिलेले आहे आणि त्या ग्रंथामध्ये इतिहास या विषयाबद्दल बरीचशी माहिती आपल्याला सापडते. कार्ल मार्क्स 1818 ते 1883 19व्या शतकाच्या उत्तरार्धात कार्ल मार्क्स यांनी मांडलेल्या सिद्धांतामुळे इतिहासाच्या दृष्टिकोनात महत्त्वाचा बदल घडवून आणणारी वैचारिक प्रणाली अस्तित्वात आली. इतिहास अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतो. इतिहास अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसाचा असतो. माणसामधील नातेसंबंध त्यांच्या मूलभूत गरजा भागविण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावर व मालकीवर अवलंबून असतात. समाजातील वेगवेगळ्या घटकांना ही साधने समप्रमाणात उपलब्ध होत नाहीत. त्यातून समाजाची वर्गावर आधारित विषम विभागणी होऊन वर्ग संघर्ष निर्माण होतो. मानवी इतिहास अशा वर्ग संघर्षाचा इतिहास असून ज्या वर्गाच्या ताब्यात उत्पादन साधने असतात तो इतर वर्गाचे आर्थिक शोषण करतो अशी मांडणी त्याने त्याचा दास कॅपिटल हा जगप्रसिद्ध ग्रंथ आहे. इतिहासकार कार्ल मार्क्स याचा दास कॅपिटल हा खूप जगप्रसिद्ध असा ग्रंथ आहे. ॲनल्स प्रणाली 20व्या शतकाच्या सुरुवातीस फ्रान्समध्ये ॲनल्स नावाने ओळखली जाणारी इतिहास लेखनाची प्रणाली उदयास आली. ॲनल्स प्रणालीमुळे इतिहास लेखनाला एक वेगळी दिशा मिळाली. इतिहासाचा अभ्यास फक्त राजकीय घडामोडी, राजे, महान नेते आणि त्या अनुषंगाने राजकारण, मुत्सद्देगिरी, युद्धे यांच्यावर केंद्रित न करता तत्कालीन हवामान, स्थानिक लोक, शेती, व्यापार, तंत्रज्ञान, दळणवळण, संपर्काची साधने, सामाजिक विभागणी आणि समूहाची मानसिकता यासारख्या विषयांवर अभ्यास करणेही महत्त्वाचे मानले जाऊ लागले. इतिहासामध्ये केवळ ऐतिहासिक घटनाच नाहीत तर तेथील तत्कालीन हवामान, स्थानिक लोक, शेती, व्यापार, तंत्रज्ञान, दळणवळण, संपर्काची साधने, सामाजिक विभागणी अशासारख्या अनेक घटकांचा अभ्यास केला जातो. ॲनल्स प्रणाली सुरू करण्याचे आणि तिचा विकास करण्याचे श्रेय फ्रेंच इतिहासकारांना दिले जाते. स्त्रीवादी इतिहास लेखन. स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना. सीमा द बोव्हा या फ्रेंच विदुषीने स्त्रीवादाची मूलभूत भूमिका सिद्ध केली. स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये स्त्रियांचा अंतर्भाव करण्याबरोबर इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील पुरुषप्रधान दृष्टिकोनांवर पुनर्विचार करण्यावर भर दिला गेला. त्यानंतर स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत नोकरी, रोजगार, ट्रेड युनियन, त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था, स्त्रियांचे कौटुंबिक आयुष्य यासारख्या विविध पैलूंचा सविस्तर विचार करणारे संशोधन सुरू झाले. 1990 नंतर स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिण्यावर भर दिला गेला जातो. म्हणजे इतिहासामध्ये स्त्रियांच्या जीवनाला देखील खूप महत्त्वाचे स्थान दिलेले आहे. मायकेल फुको 1926 ते 1984 20व्या शतकातील फ्रेंच इतिहासकार
मायकेल फुको याच्या लिखाणातून इतिहास लेखनाची एक नवी संकल्पना पुढे आली. त्यांच्या आर्किओलॉजीज ऑफ नॉलेज या ग्रंथामध्ये त्याने इतिहासाची कालक्रमानुसार अखंड मांडणी करण्याची पद्धत चुकीची आहे असे प्रतिपादन केले. पुरातत्वामध्ये अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे हे उद्दिष्ट नसून भूतकाळातील स्थित्यंतरांचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न असतो याकडे त्याचे लक्ष वेधले. फुको याने इतिहासातील स्थित्यंतरांचे स्पष्टीकरण देण्यावर भर दिला, म्हणून त्याने या पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असे म्हटलेले आहे. इतिहासकारांनी पूर्वी विचारात न घेतलेल्या मनोकृती, वैद्यकशास्त्र, तुरुंग व्यवस्था यासारख्या विषयांचा त्याने इतिहासाच्या दृष्टीने विचार केला. आधुनिक इतिहास लेखनाची व्याप्ती अशा रीतीने सतत विस्तारित गेली. साहित्य, स्थापत्य, शिल्पकला, चित्रकला, संगीतकला, नृत्यकला, नाट्यकला, चित्रपट निर्मिती, दूरदर्शन यासारख्या विविध विषयांचे स्वतंत्र इतिहास लिहिले जाऊ लागले. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीतील इतिहास लेखन आणि पाश्चात्य परंपरा याविषयीची माहिती घेतलेली आहे. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी परत भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.